तर मंडळी, तुम्ही इथे बघताय मी इथे हे थालीपीठ बनवलेलं आहे. आणि पहा, हे काही मी थालीपीठ लाटून बनवलेलं नाही आहे, तर एका कापडावरती थापून मी हे थालीपीठ बनवलेलं आहे. आणि आता आपली महाशिवरात्र ही जवळ येते आहे. तर यासाठी आता आपल्याला फराळ हा काय करायचा हा खूप मोठा प्रश्न पडतो. तर हा अतिशय छान असा पोट भरून खाणारा हा असा फराळ आहे, की एक वेळा जर तुम्ही हा फराळ केला तर तुम्हाला दिवसभर अजिबात काही खायची गरज नाही. आणि बघा, आता नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन खाऊन बऱ्याच जणांना कंटाळा आलेला आहे आणि त्याचा त्रास सुद्धा होतो. तर हे थालीपीठ अतिशय छान, उत्कृष्ट आणि हेल्दी असे थालीपीठ आहे. आणि करायला पण एकदम सोपे आहे. आणि ज्यांना दात नाही ते लोक सुद्धा हे थालीपीठ अतिशय आवडीने खाऊ शकतात. तर अतिशय छान असे थालीपीठ आहे आणि घरच्या साहित्यामध्ये बनणारे आहे. आणि त्याबरोबर आता बनवलेली आहे मी ही चटणी. तर बघा, अतिशय सुंदर आपली चटणी पण इथे दिसते आहे आणि त्याला वरून अशी फोडणी घातलेली आहे. तर खूप सुंदर असा हा आपला फराळ इथे होणार आहे. आणि आता महाशिवरात्री आलेली आहे. तर या दिवशी काय फराळ करायचा, तर याचं तुम्हाला आता अजिबात टेन्शन येणार नाहीये. तर आता इथे घेतलेला आहे मी मध्यम आकाराचा बटाटा. तर याचे पूर्ण साल आपल्याला काढून घ्यायचे आहे. आणि हे पूर्ण साल काढल्यानंतर आता आपल्याला एका भांड्यामध्ये हा किसणीने किसून घ्यायचा आहे हे बटाटा. तर आपल्याला त्याचा असा बारीक किस करायचा आहे. तर बघा मंडळी, बटाटा टाकणं हा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचा नसेल तर नका टाकू. आणि टाकला तर काहीच हरकत नाही. तर बटाट्याने खूप छान असे मऊ पण येतात आपले हे थालीपीठ. तर तुम्ही हा बटाटा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी 1 वाटी पिठासाठी 1 बटाटा घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये हे थालीपीठ बनवायचे असले तर तुम्ही बटाट्याची क्वांटिटी वाढवू शकतात आणि पिठाची सुद्धा क्वांटिटी वाढवू शकतात. तर बघा मंडळी, आता इथे घेतलेले आहे मी 1 वाटी पीठ. तर हे पीठ कसलं आहे, तर हे कच्चे केळी त्याचे वरचे साल काढून त्याच्यात छान असे बारीक तुकडे करून हे उन्हामध्ये वाळवलेले आहे आणि ते मिक्सरला याचं पीठ तयार केलेलं आहे. तर बघा, आता हे पीठ बऱ्याच ठिकाणी उपलब्ध असतं. जे घरगुती बिझनेस करतात तर त्यांच्याकडे हे उपवासासाठी हे केळीचं पीठ आवर्जून आलेलं असतं. तर ते खास उपवासासाठी गावाकडनं हे पीठ मागवत असतात. तर बघा, आता इथे टाकलेलं आहे मी थोडं मीठ चवीपुरतं आणि यात टाकायचं आहे आपल्याला तिखट. आणि हे टाकल्यानंतर यात टाकायची आपल्याला थोडी कोथिंबीर. तर जास्त नाही, थोडी कोथिंबीर घ्यायची आपल्याला, कारण आपण चटणीमध्ये सुद्धा कोथिंबीर घेणार आहोत. आणि कोथिंबीर ही उपवासाला चालते. तर आता याचा असा सैल आपल्याला गोळा भिजवायचा आहे. एकदम घट्ट पण नाही, एकदम पातळ पण नाही. असं आपल्या कापडावरती आपल्याला थापता येईल असं आपल्याला हा याचा गोळा इथे भिजवून घ्यायचा आहे. तर बघा मंडळी, तुमच्याकडे जर केळीचं पीठ नसेल तर बाजारामध्ये कच्चे केळी मिळतात. तर आता ऊन पण भरपूर पडतं, एकदम कडक ऊन पडतं आता. तर तुम्ही ते बाजारातून केळी आणून त्याचे वरचे साल काढून घ्यायचे आणि त्याचे बारीक तुकडे करून हे 2 दिवस उन्हामध्ये वाळवा ते आणि नंतर त्याचं पीठ मिक्सरमध्ये काढा. कारण महाशिवरात्रीला अजून 5 ते 6 दिवस आहे, तोपर्यंत तुमचं हे पीठ घरी तयार होईल. जर तुम्हाला विकत नाही मिळालं तर तर तुम्ही घरी सुद्धा असं पीठ तयार करू शकता. तर आता इथे आपल्याला थालीपीठ बरोबर शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे. तर बघा, आपण उपवासाची डिश तयार करतो आहे इथे. तर आता ह्या उपवासाच्या डिशसाठी आपण जेव्हा शेंगदाण्याची चटणी बनवतो तर तेव्हा त्यात आपल्याला लसूण वगैरे काहीच टाकायचं नसतो. फक्त शेंगदाणे, मिरची आणि जिरं एवढंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर आता हे थोडे शेंगदाणे घेतलेले आहे मी आणि हे भाजून झाल्यानंतर आपल्याला यानंतर आता मिरची भाजायची आहे. तर बघा, आता इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे. आणि आपण मगाशी पण तिखट टाकलेलं होतं आपल्या त्या पीठ मळताना, त्यामुळे आपल्याला ही मिरची इथे कमी घ्यायची आहे. आणि आता हे आपल्याला मिक्सरला बारीक चटणी याची करून घ्यायची आहे. यात थोडी कोथिंबीर टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि जिरं टाकायचं आहे. तर आपल्याला लसूण वगैरे काही टाकायचं नाही, कारण उपवासाला लसूण हा चालत नाही. तर फक्त आपल्याला हे एवढं टाकून याची आपल्याला बारीक अशी चटणी तयार करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला हे थालीपीठ बरोबर ही चटणी छान खाता येईल. आणि तुम्हाला जर ही चटणी करायची नसेल तर तुम्ही दह्याबरोबर सुद्धा हे थालीपीठ खाऊ शकता. तर बघा, आता इथे ही चटणी माझी बारीक झालेली आहे मिक्सरमध्ये. आणि आता एका वाटीमध्ये मी ही चटणी पूर्ण काढून घेणार आहे. तर बघा, अतिशय सुंदर कलर आपला हे चटणीचा इथे आलेला आहे. आणि आता ही चटणी जी आहे तर ही आता बाजूला ठेवूया आपण. आणि आपण थालीपीठ तयार करायला घेऊया आता. तर बघा, आता इथे मी असं जाड कापड घेतलेलं आहे. जे जीन्सची पॅन्ट असते ना, तिचा जो कापड जाड असतो, तर तो कापड मी इथे कापून घेतलेला आहे. आणि त्या कापडावरती आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्यावरती आता आपल्याला हे थालीपीठ तयार करायचं आहे. तर बघा मंडळी, आता इथे माझे हे 3 थालीपीठ या एवढ्या पिठामध्ये तयार होणार आहेत. आणि आता हा गोळा सुद्धा मला थोडा असा कडक वाटत होता, तर मी नंतर यात थोडं पाणी टाकलं होतं
आणि मग हे थोडा गोडासा सैल झाला होता. तर बघा आता असं आपल्याला हे इथे थापून घ्यायचे आहे एका कापडावरती. जाड कापड घ्या आणि त्यावरती हे थालीपीठ तयार करा. तर बघा गोलच यायला पाहिजे असं काही नाही, पण व्यवस्थित एकसारखे जर हे थालीपीठ आले आपले तर ते छान असे भाजले जातात ते. तर बघा आता इथे तव्यावरती थोडं तेल टाकलेलं आहे मी. तुम्हाला जर तेल वापरायचं नसेल तर तुम्ही साजूक तुपाचा सुद्धा इथे वापर करू शकतात. आणि आता यावरती आपल्याला हे थालीपीठ इथे टाकून घ्यायचं आहे आणि वरती तो कापड जो आहे तो काढून घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला मंद गॅसवरती हे असे वरून खालून तेल टाकून आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहे. तर बघा आता तुम्हाला दाखवते मी जवळून की आता मी हे कसे तयार केलेले आहे थालीपीठ ते. तर बघा मंडळी, अशा प्रकारे मी हे आपले जे बाकीचे 2 राहिले आहे ते पण मी छान असे भाजून घेतलेले आहे. तर अतिशय सोपी आणि युनिक रेसिपी आहे आणि आता महाशिवरात्रीला तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे ही रेसिपी. तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि तुमची ही रेसिपी कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि आता पुन्हा मी हे दुसरं थालीपीठ इथे तव्यावरती भाजून घेणार आहे. तर बघा मंडळी, आता इथे आपले हे थालीपीठ बनवून तयार झालेले आहे. तर अतिशय सुंदर आणि असे हेल्दी अशी ही रेसिपी आहे आणि काहीच वेळ लागत नाही. कमीत कमी वेळेमध्ये आपला हा फराळ इथे तयार होतो आणि तुम्ही आता महाशिवरात्रीला हा नक्की घरी बनवा. आणि आता बघा इथे ही चटणी पण मी ठेवणार आहे आणि तिला आपल्याला वरून तेलाची आणि जिरं टाकून खूप छान अशी फोडणी द्यायची आहे. तर फक्त जिरं टाकायचं आहे, मोहरी वगैरे टाकायची नाही. उपवासाला मोहरी चालत नाही. तर बघा आता अशी फोडणी इथे दिलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट आपला फराळ हा तयार झालेला आहे. तर बघा तुम्हाला दाखवते मी आता हे थालीपीठ आपले किती सॉफ्ट आणि मऊ झालेले आहे. तर बघा कशी घडी होते याची. तर खूप सुंदर आपली ही रेसिपी झालेली आहे. तर चला मग भेटूया आपण अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.